नमस्कार. स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. आज आपण 12वा भाग ऐकणार आहोत. आता आपण सुरुवात करू. शिवणाचा वर्ग संपल्यावर वृंदा कर्तन साहित्य आवरू लागली. तेवढ्यात काशीताई जाता जाता तिच्याजवळ थबकल्याने म्हणाल्या, "वृंदा, माझ्या घरी यायला आता सवड केव्हा काढणार आहेस? सवड काढल्याशिवाय माणसाला सवड मिळत नाही." गोष्ट अगदी खरी होती. गेल्या 2 महिन्यांपासून काशीताई वृंदाला आपल्या घरी बोलावित होत्या. का कोण जाणे? पण 6 महिन्यांपूर्वी लीलाताईंनी वृंदाला जेव्हा शिवणाच्या वर्गात नेले, तेव्हा पहिल्याच दिवशी शिवणाच्या शिक्षिकेचे, काशीताईंचे तिच्याकडे लक्ष वेधले. शुभ्र वसनधारी वृंदाची साधी राहणी, सात्विक शांत चेहरा, प्रसन्न पण गंभीर वृत्ती या समान धर्मामुळे वृंदाकडे त्यांचे मन आकृष्ट झाले आणि तिच्या बालवैधव्यामुळे त्यांच्या मनात तिच्याविषयी अनुकंपाही उत्पन्न झाली. काशीबाई नुसत्याच शिवणाच्या शिक्षिका नव्हत्या. कला केंद्रातर्फे चालणाऱ्या सहकारी दुकानाच्या त्या व्यवस्थापिकाही होत्या. कला केंद्राचा लौकिक आणि दुकानातल्या मालाचा खप काशीताईंमुळे सतत वाढत आहे, अशी त्यांची कीर्ती होती. त्यांच्या वयाने 40शी ओलांडली होती, पण त्यांचा उत्साह ऐन विशीतला होता. कला केंद्रात शिवणवर्गाखेरीज भरतकाम, विणकाम असे वर्ग होते. या वर्गात तयार होणारा माल दुकानात येई. शिवाय आसपासच्या भागातल्या मध्यमवर्गीय गरजू स्त्रियांकडून मसाले, पापड, सांडगे, विविध तेले, मसाल्याची सुपारी वगैरे संसारात आवश्यक असणाऱ्या वस्तू तयार करून घेऊन त्या दुकानात विक्रीसाठी ठेवल्या जात. विविध व्यवसायात अगर नोकरीत गुंतलेल्या ज्या स्त्रियांना या वस्तू घरी बनविण्यास वेळ मिळत नसे, त्यांची आपोआप सोय होई आणि गरीब, गरजू पण हरहुन्नरी स्त्रियांच्या गुणांचे चीज होई. त्यांना घरबसल्या काम मिळे आणि 2 पैसेही मिळत. ही पद्धत वृंदाला नवीन वाटली, पण तिला ती खूप आवडली. काशीताई शिवण शिकवताना बेताईला दिलेल्या विविध कपड्यांची नावे सांगता सांगता अनेक जीवनाविषयक गोष्टींचे विविध दृष्टांत देत. हे दृष्टांत रोजच्या व्यवहारातलेच आणि कित्येक वेळा स्वयंपाकघरातले असत. त्यामुळे वर्गात येणाऱ्या स्त्रियांना ते पटत आणि रुचत हे त्यांच्या मानेच्या संमतीदर्शक हालचालीवरून नि हसऱ्या चेहऱ्यावरून कळून येई. काशीताई बोलताना कधी विनोद करीत तर कधी गंभीर होत. त्यांच्या बोलण्यात त्यांचे जे खोल विचार आणि जी चिंतनशीलता दिसून येई, ती वृंदाला फार आवडे. जणू त्या शिवणाचा वर्ग घेत नसून जीवनाविषयक एखादे बौद्धिक घेत आहेत की काय, असेच तिला वाटे. पुष्कळ वेळा त्यांचे बोलणे ऐकण्याच्या तंद्रीत कपड्याची मापेही ती वहीवर टिपून घ्यायला विसरे. काशीताईंच्या ते लक्षात येई. अशा वेळी त्या मनाशी हसतने म्हणत, "कुणाची मापे लिहून घ्यायची राहिली असली तर घ्या हं, पुन्हा सांगते." असे म्हणताना त्या वृंदाकडे दृष्टिक्षेप टाकीत आणि पुन्हा मापे सांगत. एकदा काशीताईंनी म्हटले, "पुष्कळ स्त्रिया इथे शिवण शिकून जातात, पण त्यापैकी कित्येक जणी पुढे त्याचा काही सुद्धा उपयोग करीत नाहीत. शिवण, भरतकाम, गायन कुठचीही कला नुसती शिकून उपयोगी नाही. कलेचा उपयोग जीवन समृद्ध करण्याकडे केला पाहिजे. सुदैवानं जर स्वतःचं जीवन समृद्ध असेल, तर त्या कलेचा उपयोग दुसऱ्याचं जीवन सुखी आणि समृद्ध करण्याकडे करा." त्यावर सुखवस्तू रजनीबाईंनी विचारले, "पण बाई, कुठचीही कला राबविण्यासाठी नसते असं खुद्द कलावंत म्हणतात." काशीताई हसल्याने म्हणाल्या, "रजनीबाई, माणसासाठी कला की कलेसाठी माणूस? अर्थात माणसासाठी कला. माणसाने तर कला निर्माण केली." काशीताई म्हणाल्या, "मग माणसाचा जन्म जिथे राबण्यासाठी किंवा राबविण्यासाठी असतो, तिथे कलेचं भवितव्य वेगळं कसं होईल? पण कला ही केवळ मनाच्या आनंदासाठी असते, जीवन जगविण्यासाठी नव्हे. पण त्याशिवाय मनाचा खरा आनंद मिळत नाही." "तो कसा?" "समजा, आज तुम्ही हा बेताईला घेतलेला फ्रॉक उद्या शिवून फार सुंदर तयार झाला. पुढच्या महिन्यात आपल्या केंद्रात जे प्रदर्शन भरणार आहे, त्यात त्या फ्रॉकला बक्षीस मिळाले आणि तुम्ही तो फ्रॉक घरी नेत असताना रस्त्यात एखादी कपडे नसलेली, उघडी, बापुडवाणी, अपंग गरीब मुलगी तुम्हाला दिसली. तर त्या फ्रॉकने तिचे अंग झाकण्यात तुम्हाला आनंद वाटेल, की तो फ्रॉक शोभेसाठी कपाटात ठेवून देण्यात आनंद वाटेल?" रजनीबाई काय उत्तर देणार याचा बाकीच्या स्त्रियांना अंदाज आला होता, पण झटकन अनपेक्षित उत्तर देऊन त्यांनी साऱ्यांचा अंदाज खोटा ठरवला. त्यांनी म्हटले, "त्या मुलीचं शरीर झाकण्यात मला केव्हाही आनंद अधिक वाटेल." "म्हणजेच दुसऱ्याचं जीवन सुखी करण्यात माणसाला जास्त आनंद वाटतो." काशीताई किती शिकलेल्या आहेत हे निश्चितपणे कुणालाच माहीत नव्हते. कुणी म्हणत त्या मॅट्रिक झालेल्या आहेत, तर कुणी म्हणत, "छे, मॅट्रिक कुठच्या, व्हर्नॅक्युलर फायनल असतील. मॅट्रिक असत्या तर शिवणाचा वर्ग कशाला चालवीत बसल्या असत्या." एकूण त्यांची विशेष माहिती कुणालाच नव्हती. पण त्यांच्या राहणीवरून त्यांच्या नवऱ्याला चांगली नोकरी असावी आणि त्या सुखी व सुस्थितीत असाव्यात, असा कुणालाही अंदाज बांधता आला असता.
स्वभावाने त्या प्रेमळ होत्या तरी फारशा बोलक्या नव्हत्या. ज्यांचा स्वभाव त्यांना आवडेल त्यांच्याशीच त्या थोडे मोकळेपणी बोलत. वृंदाशी त्या अशाच मोकळ्या वागत आणि अलीकडे त्या मोकळेपणात स्नेहही दिसू लागला होता. वृंदाला त्याबद्दल आनंद तर वाटेच, पण अभिमानही वाटे. 2 महिन्यापूर्वीच त्याने एकदा म्हटले होते, "वृंदा, एकदा माझ्या घरी ये ना." आणि त्यानंतर एकदा दोनदा त्या आमंत्रणाची तिला त्यांनी आठवण करून दिली होती. त्यांच्या घरी जायला त्यांचा अधिक परिचय करून घ्यायला वृंदा खूप उत्सुक होती आणि त्यांनी केव्हा येणार असे विचारले की तिला शरमही वाटे. पण त्यांच्याकडे जाण्याची वेळ जमत नसे. त्यांच्या बोलण्यावरून त्या दुपारी 5 पूर्वी मोकळ्या नसतात असे तिला कळून आले होते. वर्ग सुटल्यानंतर जावे तर वर्ग 5ला सुटे. 5:30ला रघुनंदन ऑफिसमधून घरी येई त्यावेळी त्याला चहा खाणे करून देण्यासाठी आपण घरी राहणे आवश्यक आहे असे तिला वाटे. त्यामुळे ती वेळ जमत नसे. शनिवारी काशीताई मोकळ्या नसत. रविवारी जावे तर नाना आणि रघुनंदन यांच्याबरोबर बाहेर कुठेतरी तिला फिरायला जावे लागे, नाहीतर काही ना काही काम तरी निघे. आता काशीताईने विचारताच वृंदा चटकन उठून उभी राहिली आणि सामान आवरता आवरता तिने म्हटले, "खरं आहे बाई. बाई, उद्या दुपारी तुम्ही मोकळ्या आहात का? किती वाजता येतेस?" 3, 3:15 वाजता आले तर चालेल? "अगदी जरूर ये." दुसऱ्या दिवशी दुपारी नानांचा चहा लवकर उरकून त्यांना सांगून ती बाहेर पडली. करेलवाडी ओलांडून काशीताईंनी सांगितलेल्या खुणेनुसार ती काही अंतर चालून डाव्या हाताच्या मोठ्या गल्लीत शिरली आणि उजव्या बाजूच्या इमारतींची नावे पाहत पाहत सीता सदन नाव एका इमारतीवर दिसतात थांबली. ही इमारत म्हणजे एक मोठी लांबलचक 4 मजली जुनी चाळ होती. दर्शनीत असलेला जिना चढून ती 3ऱ्या मजल्यावर गेली. जिन्याच्या डाव्या हाताची 9वी खोली काशीताईंची हे तिने मनाशी पाठ करून ठेवले होते. खोल्यांवरून जाताना ही चाळ एक एक खोलीचीच आहे असे तिला दिसून आले. काशीताईंच्या खोलीबाहेर गॅलरीत बऱ्याच चपला दिसत होत्या. आत एवढ्या बायका जमल्या आहेत तेव्हा काशीताईंकडे काही विशेष असावे आणि नेमक्या आजच आपण आलो या विचाराने ती दाराबाहेर किंचित थबकली. तेवढ्यात आत मशीन फिरण्याचा आवाज आला. "असं, म्हणजे बाईंच्या घरीही शिवणाचा वर्ग आहे तर." तिला दारात पाहताच काशीताई उठून पुढे आल्या. वृंदाने म्हटले, "मी तुमच्या कामाच्या वेळीच आले बाई." "छे ग, ये. आत्ता काम संपतच आलंय." "आटपू दे हं सावकाश, मी बसते." खाली अंथरलेल्या चटईवर एका बाजूला वृंदा बसली आणि बसल्या बसल्या तिने निरीक्षण सुरू केले. खोली एकच होती, पण बरीच मोठी होती. खोलीला पुढे गॅलरी आणि मागे पॅसेज होता. खोलीत अर्ध्या भागात एका बाजूला पुरुषभर उंचीचे लाकडी पार्टिशन होते आणि ती ज्या बाजूला बसली होती त्या बाजूला जाड पडदा होता आणि अशा तऱ्हेने एका खोलीच्या 2 खोल्या बनविलेल्या होत्या. पार्टिशनच्या आतल्या भागातले स्वयंपाकघर स्पष्ट दिसत होते. बाहेरच्या खोलीत समोरच्या भिंतीजवळ एकावर एक 4-5 ट्रंका होत्या. त्यांच्या शेजारीच एका लाकडी घडबंचीवर गाद्यांच्या वळकट्यांची उतरंड होती. डाव्या बाजूला खिडकीजवळ पाय मशीन होते आणि त्याच कोपऱ्यात त्रिकोणी उंच कपाट होते. ती बसली होती त्याच्या डाव्या बाजूला भिंतीजवळ एक टेबल होते. समोर भिंतीवर पुस्तकांनी भरलेली लहान मोठी 4-5 शेल्फे होती आणि मध्येच एक काचेचे कपाट अडकविलेले होते. मधल्या जागेत थोर देशभक्तांचे फोटो होते. काही कौटुंबिक फोटोही दिसत होते. अधूनमधून काही कॅलेंडरही झळकत होती. बाजूच्या भिंतीवर एक मोठे जुने घड्याळ टिकटिक करीत होते. त्याच्या खाली आरसा आणि केशभूषेची साहित्य ठेवलेली एक फळी होती आणि त्याच्याच बाजूला काही फ्रेम केलेली सर्टिफिकेटे दिसत होती. तिच्या डोक्यावरच्या भिंतीवर कपड्यांची बरीच खुंटाळी होती. त्यावर पातळे, सदरे, फ्रॉक लटकत होते. आज स्वयंपाकघरातही खाली जमिनीवरच्या पेक्षा भिंतीवरच अधिक सामान दिसत होते. हे दृश्य वृंदाला नवीन नव्हते. मुंबईत लहान जागेत राहणाऱ्या मोठ्या कुटुंबाचे बहुतेक सामान भिंतीवरच बसलेले असते. तिच्या मनात येई ही विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर अशी एक म्हण आहे, त्याप्रमाणे मुंबईतल्या चाळकऱ्यांचं बिऱ्हाड भिंतीवर अशी म्हण बनवायला काही हरकत नाही. एकंदर सामानाच्या स्वरूपावरून आणि दाटीवाटीवरून काशीताईंना बरीच मुले असावीत असा तिने तर्क केला. मशीन थांबल्याबरोबर तिचे लक्ष तिच्या पलीकडे चटईवर बसलेल्या स्त्रियांकडे वळले. एकंदर 9 जणी होत्या. सगळ्याच मध्यम वर्गातल्या दिसत होत्या. त्यांनी हातातले शिवण साहित्य आवरले, चिंध्यांचा केर कचरा गोळा करून चटया साफसूफ केल्या आणि काशीताईंचा निरोप घेऊन त्या दाराबाहेर पडल्या. वृंदाने म्हटले, "बाई, घरीही शिवणाचा वर्ग घेता तुम्ही?" काशीताईंनी हसून म्हटले, "हो, घरी बसल्या बसल्या दुपारच्या वेळी हे जमतं मला." "सगळ्या या चाळीतल्याच बायका आहेत का?" "हो,
आजकाल शिवणकलेची बायकांत आवड वाढू लागली आहे. या एकाच चाळीतल्या 27 बायका येतात. पण ही जागा अपुरी म्हणून दुपारी 1 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत एक एक तासाचे असे 3 वर्ग केले आहेत मी. तेवढ्यात पडद्याआड कुणीतरी खोकल्याचा आवाज ऐकू आला. तो आवाज पुरुषाचा आहे हे वृंदाने ओळखले आणि ती एकदम दचकली. पडद्याआड कुणी असेल अशी आत्तापर्यंत तिला शंका सुद्धा आली नव्हती. आवाज ऐकताच काशीताई झटकन उठल्या. पडद्याआड गेल्या. लगेच त्यांनी पडदा बाजूला सरकवला. वृंदाच्या नजरेत जे दृश्य पडले ते पाहून ती स्तिमित झाली आणि त्याच वेळी तिच्या मनाला धक्काही बसला. पडद्याआड भिंतीजवळ एका कॉटवर सुमारे 50शीचे एक गृहस्थ झोपलेले होते. ते आजारी असावेत असे त्यांच्या निरोगी गुलाबी चेहऱ्यावरून काही वाटत नव्हते. हे कोण? हे काशीताईंचे पतिराज का? काय होतंय यांना? तिने आपल्या मनालाच प्रश्न विचारले. तेवढ्यात काशीताईंनी त्या गृहस्थांना मृदू स्वरात म्हटले, जरा टेकून बसणार ना? बोलता बोलता त्यांनी कॉट खाली असलेला उंच जाड तक्क्या उशाकडच्या बाजूला ठेवला आणि त्या गृहस्थांना धरून टेकून बसविले. त्यावेळी वृंदाच्या लक्षात आले की हे गृहस्थ हातापायाने अधू, अपंग आणि लुळे आहेत. काशीताईंनी त्यांना म्हटले, ही पाहिलीत का? जिच्याविषयी मी तुम्हाला नेहमी सांगते ना, ती ही वृंदा आले. ते गृहस्थ हसले आणि मान हलवून डोळ्याच्या खुणेने पलीकडची खुर्ची दाखवीत त्यांनी म्हटले, बसा. वृंदाला कळून चुकले की त्यांची जीभही त्या भयंकर आपत्तीतून सही सलामत सुटलेली नाही. ती खुर्चीवर बसली. हे गृहस्थ काशीताईंचे पतिराज आहेत याविषयी आता तिच्या मनात शंका उरली नव्हती. काशीताई कॉटवर पायथ्यालगत बसल्या होत्या. त्यांनी वृंदाला म्हटले, बाहेर कुठेही काही पाहिलं किंवा ऐकलं तर घरी आल्याबरोबर मी यांना सांगते. काशीताईच्या पतिराजाने बायकोकडे पाहत हसत म्हटले, आमची काशी वर्तमानसार आहे. नीट लक्ष देऊन ऐकणाऱ्याला त्यांचे बोलणे कळायला जड जात नसे. काशीताईंनी म्हटले, हातात यांना पेपर धरता येत नाही, त्यामुळे बायकोला वर्तमान सार बनावं लागतं. काशीताईंच्या बोलण्यात खेद अगर कटाक्ष नव्हता. मायाळूपणाची सूक्ष्म झाक होती. काशीताई पतिराजांचे वर्तमान सार बनतात ही गोष्ट ठीक, पण त्यांच्या वर्तमान सारातल्या उल्लेखनीय सदरात आपण कुठे कशा येतो हे वृंदाला कळेना. तेवढ्यात त्या गृहस्थांनी म्हटले, तुमच्याविषयी काशीने सांगितले तेव्हा 2-3दा तिला मी म्हटले की त्यांना एकदा आपल्या घरी बोलव ना. अर्धवट स्वगत अर्धवट त्या पती पत्नींना उद्देशून वृंदाने आश्चर्याने म्हटले, मला? तिचा संभ्रम पाहून काशीताई हसल्याने म्हणाल्या, हो, यांना मी सांगितले की माझ्या शिवणाच्या वर्गात एक मुलगी येते, ती संस्कृतची पंडित आहे, वेद पुराण पारंगत आहे आणि वृंदाने गंभीरपणे मध्येच म्हटले, काशीताई एखादी गोष्ट खूप फुगवून सांगण्यात इतक्या पारंगत आहेत हे नव्हतं मला माहीत. त्यांनी सांगितले तसं काही नाही. माझे पुजारी आजोबा एक महान साधू आणि विद्वान पंडित आहेत. त्यांनी मला थोडंसं संस्कृत शिकवलं आणि वेद पुराणाचं ज्ञान दिलं. अगं, स्वतःचे गुण स्वतःला दिसत नाहीत. स्वतःचे गुणवर्णन सुरू होऊ नये म्हणून समोरच्या भिंतीवरचे कौटुंबिक फोटो बघण्याच्या निमित्ताने ती उठली. फोटोतली एक एक व्यक्ती दाखवून काशीताईंनी म्हटले, हा माझा मोठा मुलगा आता 20 वर्षांचा आहे. ही दुसरी मुलगी. हा मुलगा 3ऱ्या नंबरचा. ही तिन्ही मुले नोकरी करून सकाळच्या कॉलेजात शिकतात. हा 4था, हा 5वा आणि ही सगळ्यात छोटी बेबी. एवढं बोलून काशीताई चहा करण्यासाठी स्वयंपाकघरात गेल्या. वृंदा तिथले इतर फोटो पाहू लागली. काशीताईंच्या पतिराजांचे नाव नीलकंठराव आणि पूर्वी ते चांगल्या हुद्द्यावर असले पाहिजेत असे वृंदाने एका फोटोवरून शोधून काढले. कुठचासा निरोप समारंभाचा फोटो होता तो. त्या फोटोत लठ्ठ हार घातलेल्या अधिकाऱ्याच्या शेजारच्याच खुर्चीवर सूट बूट घातलेले काशीताईंचे पतिराज बसलेले होते. काशीताई चहा आणि पूर्वीच करून ठेवलेला शिरा आणि चिवडा घेऊन बाहेर आल्या. वृंदापुढे चहा आणि शिरा, चिवड्याची बशी ठेवून शिऱ्याची बशी घेऊन त्या नीलकंठरावांजवळ गेल्या. एखाद्या लहान मुलाला भरवावे तसे त्यांनी नवऱ्याला भरवले, चहा पाजला, तोंड साफ केले आणि मग स्वतःची बशी घेऊन त्या वृंदाजवळ येऊन बसल्या. काशीताईंबरोबर आणि मधून मधून नीलकंठरावांबरोबर वृंदा बोलत होती, पण तिचे मन विविध प्रश्नांनी व्यापून गेले होते आणि भावनांनी भारावले होते. थोड्या वेळाने काशीताईंबरोबर ती बाहेर पडली. तेव्हा तिने हलकेच विचारले, बाई, बेबीचे वडील किती दिवसांपासून आजारी आहेत? गेल्या 10 वर्षांपासून अशा अपंग स्थितीत त्या एकाच खाटेवर ते पडून आहेत. 10 वर्षांपासून? वृंदाने आश्चर्याने विचारले. काशीताई किंचित हसल्या. 10 वर्षांचा काल म्हणजे माणसाच्या आयुष्यातला काही तसा फार दीर्घ काळ नाही.
त्या थोडा वेळ स्तब्ध राहिल्या. मग त्याने म्हटले, पण 10 वर्षापूर्वीचा काळ आठवला की आज तो एखाद्या स्वप्नासारखा वाटतो. कल्पना नसता एकाएकी हे तापाने फणफणले आणि झंझावातात झाड उन्मळून चैतन्यहीन होऊन पडावे, तसे त्यांच्या शरीरातले चैतन्य नाहीसे होऊन ते अपंग बनले. त्या वेळेपर्यंत दुःख, संकट हे शब्द मला माहीत नव्हते. संतती आणि संपत्ती दोन्हीत मी सुखी होते. पण घरचा कर्ता पुरुष अपंग झाला की संसारही लुळा बनतो. पण कंपनीने त्यांना कंपनीत पेन्शनची पद्धत नसते, प्रॉव्हिडंट फंड असतो. पण अवघ्या 12 वर्षांची नोकरी झाली तिथे फंड तरी कितीसा मिळणार? थोडा फंड आणि थोडी मदत मिळाली, पण फाटलेल्या आकाशाला टीचभर ठिगळ कसं पुरणार? वृंदा त्यांची जीवनकथा ऐकण्यात इतकी एकाग्र झाली होती की त्या थांबल्या हे तिला काही बरे वाटले नाही. त्या थांबताच तिने झटकन म्हटले, "हं मग?" "मग काय? आलेल्या संकटाला तोंड देणं क्रमप्राप्त होतं. नातलग होते. त्यांच्या मनात अनुकंपा होती, प्रेमही खूप होतं. पण संसार सावरायला आर्थिकदृष्ट्या अशा वेळी कुणाचाही फारसा उपयोग होत नाही. स्त्रीलाच आपली शक्ती पणाला लावावी लागते, तरच संसाराचा गाडा सावरला जातो. वृंदा, कैकेयीची कथा तुला माहीत आहेच. रणांगणावर दशरथाच्या रथाच्या चाकाचा आस मोडलेला पाहताच कैकेयीने रथाखाली उडी मारून आपल्या हाताचा आस बनवून चाक सावरून धरलं आणि पतीला विजयी केलं. कैकेयीचा तो नुसता हाडा मांसाचा हात नव्हता. स्त्रीचं सारं धैर्य, तिचा स्वार्थ त्याग, तिची सहनशीलता, आदी मायेची शक्ती होती ती. कैकेयीचा हा एकच असामान्य गुण तिच्या इतर दुर्गुणांना झाकून टाकतो. माझ्या संसारात तिची शक्ती वापरणं मला आवश्यक होतं. मोठं घर सोडून मुलांना आणि यांना घेऊन मी इथे आले. इंटरपर्यंत माझं शिक्षण झालेलं असल्यामुळे नातलगांच्या मदतीने 1-2 ठिकाणी मला चांगल्या नोकऱ्या मिळत होत्या, पण त्या मला पत्करता येईनात. का? नोकरी करायची म्हणजे सकाळी 10 ते संध्याकाळी 5 घराबाहेर राहायला हवं आणि ते मला शक्य नव्हतं. कारण घरात 5 लहान मुले, बेबी तर केवळ 1 वर्षाची, आणि हे लहान अर्भकासारखे परस्वाधीन. घरात मदतीला दुसरं कुणी नसताना नोकरीसाठी झालं तरी सबंध दिवस घराबाहेर राहणं कसं जमणार? शिवाय त्यावेळी यांच्याजवळ सतत राहण्याची जरुरी होती. कारण जिवंत ठेवून जन्मभर मृतवत बनवणाऱ्या त्या विचित्र अवस्थेचा यांच्या मनावर परिणाम झाला होता. संसार सावरून शिवाय यांचं मन सावरणं ही दुहेरी जबाबदारी माझ्यावर येऊन पडली होती. बसलेला संसार उभारण्यापेक्षा त्यांचं खचलेलं मन उभारण्याच्या चिंतेने मी अधिक अस्वस्थ झाले होते. त्यांच्या खचलेल्या मनाभोवती सतत आशेचं, आनंदाचं वातावरण निर्माण करण्याची, उत्साही, प्रेमळ शब्दांची पखरण पसरण्याची आवश्यकता होती. त्यांच्या मनात आलेले वैफल्याचे विचार घालवून लाचारीच्या भावनेचा कुठे स्पर्शही होऊ न देण्याची दक्षता घेणं जरुरीचं होतं आणि त्यासाठी सतत त्यांच्याजवळ राहणं आवश्यक होतं. बँकेत थोडीशी शिल्लक होती. शिवाय घर बसल्या कुणाचं निवडणं, टिपणं, पापड, सांडगे करून देणं अशी कामं मी करी. काही शिकवण्या मिळाल्या. घर बसल्या व्यवसाय करता येईल म्हणून शिवणाचा कोर्स पुरा केला. शिवणाचा वर्ग सुरू केला. एका तयार कपड्याच्या दुकानातून कपडे शिवायला मिळू लागले आणि अशा तऱ्हेने संसार हळूहळू उभा राहिला. आणीबाणीचा काळ निघून गेला. आता मुले मोठी झाली आहेत. संसाराला त्यांचाही हातभार लागू लागलाय. यांचंही मन या 10 वर्षात पुन्हा पूर्ववत आनंदी आणि आशावादी बनलंय. केवळ त्यांच्यामुळे माझा संसार मला भरल्यासारखा दिसतो. मनाला उत्साह वाटतो. बोलता बोलता कला केंद्र आले तसे काशीताईंनी म्हटले, "वृंदा, बोलण्याच्या नादात विसरून गेले बघ. रविवारी माझ्याकडे सत्यनारायणाची पूजा आहे. येशील?" "हो, येईन की. नुसत्या तीर्थप्रसादाला नव्हे, संध्याकाळी जेवायलाच ये ना. रात्री मी तुला घरी नेऊन पोहोचवीन." "घरी विचारून मग काय ते सांगते." वर्गात वृंदाचे आज फारसे लक्ष नव्हते. कसल्या तरी समाधानाने आणि उत्साहाने तिचे मन भरून गेले होते. रात्री ती बिछाण्यावर पडली तरी काशीताईंचे कित्येक शब्द तिच्या मनात घोळत होते. सकाळी नानांजवळ काशीताईंचा विषय ती काढणार तेवढ्यात नानांनी म्हटले, "वृंदा, परवा रविवारी नंदनचा वाढदिवस येतोय. दरवर्षी मित्रमंडळींबरोबर कुठच्या तरी रेस्टॉरंटमध्ये जाऊन दिवस साजरा करतो. आता तू आहेस आणि अनायासे त्या दिवशी रविवारही आहे." लहानपणी रघुनंदन कैलासपुरात असताना त्याचा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा होत असे हे तिला अंधुक आठवत होते. आपलाही वाढदिवस होत असे, पण आई वडील गेल्यानंतर आणि ती विधवा बनल्यानंतर तिच्या वाढदिवसाची दादाजींना आठवण राहिली नव्हती आणि तिनेही ती आठवण ठेवली नव्हती.
कैलासपुरात सगळ्याच घरी मुलामुलींची वरसगाठ म्हणजे वाढदिवस साजरी करण्याची पद्धत होती. पण मोठेपणी त्या दिवसाचे कौतुक आणि महत्त्व आपोआपच कमी होई. घरात कुणी माणसे नसून सुद्धा नाना अजूनही आपल्या नातवाचा वाढदिवस लक्षात ठेवतात नि उत्साहाने साजरा करतात हे पाहून तिला कौतुक वाटले. तिने हसून म्हटले, यावेळी मागच्या सगळ्या गोष्टींची भरपाई करून वाढदिवस अगदी थाटात साजरा करूया. आणि तिने रघुनंदनना म्हटले, काय काय करायचं परवा? तू जे जे करशील ते सर्व मान्य, नाही का हो नाना? किती मित्र बोलावणार आहेस जेवायला? जेवायला नाही, फराळाला. कमीत कमी 6. फराळाला नको, जेवायलाच बोलव. दोन्हीत खटपटही तेवढीच नि खर्चही तेवढाच. रविवारी पहाटे नाना उठायच्या पूर्वी तिने आपले स्नान पूजापाठ आवरले नि ती कामाला लागली. कैलासपूर सोडल्यापासून इतक्या गडबडीचे काम तिच्या वाट्याला आले नव्हते. कैलासपूरला अभिषेकानिमित्त 16 सोमवार आणि इतर व्रतवैकल्यांच्या पारण्यानिमित्त गाव परगावच्या भक्तांची ब्राह्मण भोजने तिच्या घरी नेहमी होत. आणि कडक सोवळ्या ओळ्यामुळे घरात प्रत्यक्ष चुलीशी आणि बाहेर वाडपाशी जरी तिचा संबंध येत नसला तरी चुलीजवळची आणि बाहेरची ही सर्व पूर्वतयारी तिलाच करावी लागत असे. तिच्या अंगी कामाचा चांगला उरक होता, गतीही होती. त्यामुळे अशा कामाचा तिला बाऊ वाटत नसे. आज काम करताना कैलासपूर तिच्या नजरेसमोर फिरू लागले. गडबडीच्या कामाचे विविध प्रसंग आठवू लागले आणि ज्या अकल्पित प्रसंगामुळे तिच्या जीवनाला वेगळी दिशा दिसली, तिच्या मृत जीवनाला संजीवनी मिळाली आणि ज्या प्रसंगामुळे ती आज इथं या खोलीत मोकळ्या मनाने आणि हक्काने वावरत होती, तो कैलासनाथाच्या अभिषेकाचा प्रसंग तिच्या नजरेसमोर स्थिर झाला. एखाद्या सुंदर चित्रातल्या रंगसंगतीच्या छटांछटा निरखून बघाव्या तशा त्या अविस्मरणीय प्रसंगातल्या भावछटा ती निरखून बघू लागली. सुप्रभातच्या आल्हाददायक वातावरणाने तिच्या मनाच्या पाकळ्या उमलल्या, प्रसन्नतेच्या दवबिंदूंनी टवटवल्या. परडीतले बटाटे उकडण्यासाठी तिने मोठ्या पातेलीत टाकले. तेवढ्यात रघुनंदनची हाक तिच्या कानी आली. रिंदा, रिंदा. हो, आज त्याने लवकर उठवायला सांगितले होते खरे, पण विचाराच्या नादात ती विसरून गेली होती. बटाट्याचे पातेले शेगडीवर चढवीत तिने आतूनच म्हटले, उठ आता लवकर, आधण तयार आहे, चहा टाकते. त्याने बाहेरून म्हटले, नाना आले फिरून? नाही, त्यांना जरा वेळ होईल, तू चहा उरकून घे. पण तू आधी बाहेर ये. ती बाहेर गेली. रघुनंदन डोक्यावर पांघरून घेऊन झोपलेलाच होता. तिने म्हटले, हे काय, अजून तू उठला नाहीस? अन आज लवकर उठणार होतास ना? त्याने पांघरुणातूनच म्हटले, स्वतःची जबाबदारी टाळणाऱ्याने दुसऱ्याला दोष देऊ नये. बरं, उठ आता. ती जाऊ लागली असे तिच्या आवाजावरून त्याला वाटले, तसे पांघरुण दूर फेकून तो एकदम उठून बसला. रिंदा, थांब, हे बघ. वृंदा मागे वळली. त्याच्यासमोर उभी राहिली. रघुनंदनने आपल्या पंजाचा दोन्ही डोळ्यांना आडोसा केला, तिच्या मुखावर नजर लावली. त्या नजरेत कुठलाही अनुचित भाव नव्हता. ती गोंधळली, मनाच्या उमललेल्या पाकळ्या थरथरल्या. तिची नजर जमिनीकडे वळली. हे काय? तो हसला. कॉटवरून उडी मारीत त्याने म्हटले, आज उठल्याबरोबर प्रिय व्यक्तीचं प्रथम तोंड बघितलं तर वर्ष चांगलं जातं. ही प्रचलित असलेली समजूत तिला माहीत होती. तिचे चित्त मोहरले. ती हसलीने म्हणाली, तुझं सारं आयुष्य सुखाचं जावो हीच कैलासनाथाला प्रार्थना. ते तुझ्या हातात असताना त्या कैलासनाथाची आर्जव कशाला? त्याला प्रत्युत्तर न देता स्वयंपाकघरात जात तिने म्हटले, चल आटप, तोंड धू. चहा पिताना तो खुशीत होता. त्याने आजूबाजूला पडलेला पाकसाहित्याचा पसारा पाहून म्हटले, आज मी तुला थोडी मदत करतो. ती तर 12 नंतर करावीच लागेल, नाहीतर केलेला स्वयंपाक खपायचा कसा? तशी मदत नव्हे. अगं, इंग्लंड अमेरिकेत पुरुष प्रत्येक गोष्टीत स्त्रीला मदत करतो, नव्हे त्याला ती करावी लागते. स्त्री स्वयंपाक करते, पुरुष वाढप करतो, ती भांडी घासते, तो धुवून पुसून ठेवतो. वृंदाने मध्येच म्हटले, ती वाटेल तसं करते आणि तो हवं तसं नाचतो. पण हे इंग्लंडही नाही आणि अमेरिकाही नाही. म्हणजे स्त्रीने काम करावं आणि पुरुषाने बसून खावं, असंच ना तुझं मत? वृंदाने हसून म्हटले, स्वयंपाकघरात लुडबुड करून स्त्रियांनी करावयाच्या कामात श्रमविभागणीचा पराक्रम सांगण्यापेक्षा तिच्यावर पडणाऱ्या बाहेरच्या कामांचा बोजा उचलण्यात आणि इतर वाढत्या जबाबदारी श्रमविभागणी करण्यात पुरुषाचा पुरुषार्थ आहे आणि स्त्रीचा गौरव आहे. दोन्ही हातांनी स्वतःचं डोकं हलवीत त्याने चेष्टेने म्हटले, छे, डोक्यात काही प्रकाश पडला नाही.
जरा मार्गदर्शन केलंस तर त्या मार्गाने जाण्याची आजच्या शुभदिनी सुरुवात करीन. तिने फळीवरचा मोठा पितळी डबा काढला आणि त्याच्याजवळ ठेवीत म्हटले, तेच करते आहे. हा डबा घेऊन जा. काल मी भागवतांच्या दुकानी चक्का सांगून आले आहे. तो घेऊन ये. आणि बाहेरच्या खोलीतला सगळा पसारा आवरून ती व्यवस्थित करून टाक आणि स्वयंपाकघरात लुडबुड करायला येऊ नकोस. आज इतक्या रागाने असं कठोर शब्दात सांगू नकोस, नाहीतर वर्षभर मला कठोर शब्द ऐकावे लागतील. ती हसलीने मृदूपणे म्हणाली, आज माझ्या मदतीला लीलाताई येणार आहेत. माधवराव अन मुलं जेवायला आहेतच. मी लीलाताईंनाही बोलवलं आहे. वृंदाने लीलाताईंच्या मदतीने मोठा थाट उडवून दिला होता. एक जात स्टेनलेस स्टीलची ताटं, वाट्या, पानाभोवती सुबक रांगोळी, उदबत्त्यांचा घमघमाट, मित्रांचा हास्य विनोद. दिवस मोठ्या आनंदात गेला. नाना तर अगदी खुश होऊन गेले होते. संध्याकाळी चहा पिताना त्याने म्हटले, वृंदा, नंदनचा आज बऱ्याच वर्षांनी असा थाटात वाढदिवस साजरा झाला. त्याची आजी होती तोपर्यंत ती असा थाट करीत असे, पण तरीही त्याला आजची सर नाही. आज तू खूप मेहनत घेतलीस. वृंदा काही न बोलता फक्त समाधानाने हसली. रघुनंदनने म्हटले, पण नाना, एका गोष्टीमुळे आजच्या समारंभाला गालबोट लागले असे वृंदाचे म्हणणे आहे. वृंदाने म्हटले, गालबोट नाही, पण अशी आपली एक पद्धत आहे ती सांगितली. नानाने विचारले, कसली पद्धत? सणावारी आणि जीवनातल्या काही विशिष्ट दिवशी देवदर्शनाला जावं अशी एक जुनी पद्धत आहे. नानाने म्हटले, मग अजून कुठे बिघडलंय? आता जाता येईल. मुंबईत देवळांना काही तोटा नाही. राम, मारुती, बाबुलनाथ, महालक्ष्मी. रघुनंदनने म्हटले, महालक्ष्मीलाच जाऊया, म्हणजे दर्शनाचं पुण्य पदरात पडेल आणि जड पोटही हलकं होईल. नानाने आरामखुर्चीत आडवे होत म्हटले, छे, आज जड पोटाने त्या एवढ्या पायऱ्या माझ्याने नाही चढवणार. मी थोडा वेळ स्वस्थ पडून राहणार आहे. तू वृंदाला घेऊन जा. तिने अजून महालक्ष्मी बघितलेली नाही, तेव्हा तिला. वृंदाने मध्येच म्हटले, पण नाना, मला काशीताईंकडे जायचं आहे. जेवायला मी त्यांना नाहीच सांगितलंय, पण तीर्थप्रसादाला जायला हवं. रघुनंदनने म्हटले, तुझ्या बाईंकडे तीर्थप्रसादाला मला यायला काही हरकत आहे का? नाही. येणार तर चल. आधी महालक्ष्मीला जाऊन नंतर येता येता काशीताईंकडून प्रसाद घेऊन यावे असे ठरले आणि रघुनंदन बरोबर वृंदा बाहेर पडली. रस्ते माणसांनी फुलवून गेले होते. जिकडे बघावे तिकडे माणसाशिवाय दुसरा प्राणी दिसत नव्हता. रस्त्यातली ही बेसुमार गर्दी पाहिली की वृंदाला कधी कधी उबग येई आणि म्हणूनच खास कामाशिवाय संध्याकाळी बाहेर पडायला सहसा तिला आवडत नसे. पण पाण्यात राहणाऱ्याने आसपास वळवळणाऱ्या माशांची उबग धरून कसे चालेल? महालक्ष्मीच्या परिसरात शिरताना वातावरण एकदम बदलल्यासारखे तिला वाटले. रेताड रस्त्याच्या अरुंद गल्लीत दोन्ही बाजूंना खेळण्याची आणि तऱ्हेतऱ्हेच्या वस्तूंची छोटी छोटी दुकाने होती. चांदपूरला दरवर्षी नवरात्रात देवीचा उत्सव होतो, तेव्हा तिथे सुद्धा अशीच दुतर्फा दुकाने मांडली जातात. अशीच फुलवाल्यांचीही दुकाने असतात. इथे सुद्धा काही गर्दी कमी नव्हती, पण दगडापेक्षा वीट मऊ. ती समोरच्या दीपमालेप्रमाणे उंचावत जाणाऱ्या पायऱ्यांकडे पाहत होती. तेवढ्यात रघुनंदनने तिच्या कानाशी लागून म्हटले, पुजारीणबाई, देवळात तर आलो. आता पुढे काय काय करायचे ते सांगा हं. महालक्ष्मीच्या दर्शनाला जाणाऱ्या भक्तांना काय काय सामग्री द्यायची हे इथल्या फुलवाल्यांना अधिक माहिती असते. नारळ, हार, कापूर, उदबत्ती सारं साहित्य दुकानाशी जाताच भक्ताच्या हातात मिळते. फुकट नव्हे, अर्थात विकत मिळते. हे सारे साहित्य घेऊन वृंदा रघुनंदन बरोबर मंदिरात गेली. मंदिरात थोडी गर्दी होतीच, पण गर्दीतही मंदिरात एक प्रकारची शांतता जाणवते असा वृंदाचा नेहमीचा अनुभव होता. मुंबईच्या गर्दीत पण गर्दीपासून दूर उंचावर असलेले हे मंदिर वृंदाला आवडले. तिने म्हटले, सुंदर आहे हे मंदिर. मंदिराच्या मागच्या बाजूकडे वळत त्याने म्हटले, या महालक्ष्मीचे सौंदर्य स्थान तू अजून पाहिले नाहीस. मागच्या बाजूस जाताच दूरवर सागराचे दृश्य तिच्या नजरेस पडले. पायऱ्या उतरून मोठमोठाले खडक ओलांडून त्याच्याबरोबर ती एका खडकावर बसली. पश्चिम क्षितिजावर उतरणाऱ्या सूर्याची मंद सोनेरी किरणं पाण्यावर चमकत होती. शीतल वाऱ्यामुळे हवा मोठी आल्हाददायक वाटत होती. आजूबाजूच्या खडकावर हवा खाण्यासाठी लोक बसले होते. ते दृश्य पाहताना वृंदाला नर्मदा माईचा किनारा नजरेसमोर दिसू लागला. तेथेही असेच मोठमोठाले काळे कातळ खडक, अशीच शीतल हवा आणि असेच शांत वातावरण. बराच वेळ ती मुक्तपणे बसली होती. नंतर तिने म्हटले,
मुंबईतली बहुतेक सुंदर स्थळे आपण बघितली, पण आतापर्यंत हेच स्थळ बघायचं कसं राहून गेलं होतं? इथं आपण अजून कधीच आलो नव्हतो. रघुनंदनने हसून म्हटले, राहून गेलं नव्हतं, आजच्या दिवसासाठी मुद्दाम राखून ठेवलं होतं. त्या स्थळाची त्याने तिला माहिती सांगितली. तिने म्हटले, खरंच आज मी मुंबईत आहे असं मला वाटत सुद्धा नाही. वाटतं कैलासपुरात मी नर्मदा माईच्या किनारी आहे. मुंबईच्या या गजबजाटात जीव कधी कधी अगदी उबगून, पण हा गजबजाट नसला तर काहींचा जीव बेचैन होतो. हो, आपल्या लीलाताईच आहेत की. त्या म्हणतात, मी सासरी निफाडला गेले तर मला अगदी चैन पडत नाही. पाण्याबाहेर काढलेल्या माशासारखं वाटतं. रघुनंदनने म्हटले, हा सवयीचा प्रश्न आहे. वृंदाने म्हटले, मला वाटतं हा प्रकृतीचा प्रश्न असावा. एखाद्याची शांत जीवन जगण्याची प्रकृतीच असते. रघुनंदनने हसून म्हटले, म्हणजे तुझ्यासारखी खटपट केली तर मला मुंबईहून बदली करून घेता येईल. आपण मुंबई बाहेर राहू. वृंदाने म्हटले, पण तुला मुंबईत राहणे आवडते ना? तू जिथे राहशील तिथे राहणे मला अर्थातच जास्त आवडेल. आपण गावाबाहेर टेकडीवर छोटंसं घर घेऊ. समोर सूर्य नुकताच समुद्राच्या तळाशी गेला होता आणि पश्चिम क्षितिजावरच्या लाल पडद्यावर इंद्रधनुष्याचे रंग उमटले होते. कैलासपुरात असताना संध्या समयीची ही शोभा नेहमी तिच्या नजरेस पडत असे. सूर्योदयाच्या शोभेपेक्षा संध्या समयीची शोभा तिच्या प्रकृतीला अधिक आवडत असे. सूर्योदय समयीचे वातावरण मन प्रफुल्ल बनवते, तर सूर्यास्ताच्या शांत आणि गूढरम्य वातावरणात माणसाला अंतर्मुख बनवण्याची विलक्षण शक्ती आहे असे तिला वाटे आणि ती तिच्या प्रकृती धर्माला जवळची वाटे. रघुनंदन भावी संसाराचे जे चित्र तिच्या कानाशी लागून रेखाटत होता, ते समोरच्या क्षितिजाच्या लाल पट्ट्यावर उमटलेले तिला दृष्टीला दिसू लागले. तेवढ्यात आपल्या मांडीवर ठेवलेल्या आपल्या हातात त्याचा हात गुंतला आहे हे तिच्या लक्षात आले. त्या स्पर्शाबरोबर दचकून तिने आपला हात सोडवून घेतला नी ती एकदम उठली. उठता उठता तिने म्हटले, किती उशीर झाला हा. अजून आपणाला काशीताईंकडे जायचं आहे. त्या वाट पाहत असतील. रघुनंदन क्षणिक दिग्मूढ झाला. हातात धरलेले काचेचे चित्र धक्का लागून खाली पडून खळकन फुटावे तसे त्याला वाटले. आपल्या हातून काहीतरी अविचार घडल्यासारखे त्याला वाटले आणि तो काहीसा वरमला. पायऱ्या उतरून रस्त्याला लागल्यावर त्याने म्हटले, नुसता स्पर्श करणे हे सुद्धा तू पाप मानतेस का? छे, मुळीच नाही. ज्या स्पर्शात पावित्र्य आहे ते पाप कसं मानीन? मग मघाशी तू एकदम दचकून का उठलीस? काशीताईंकडे जायला उशीर होतो याची जाणीव झाल्यामुळे तू एकदम दचकून उठलीस असं मानायला मी मुळीच तयार नाही. तिने हसून म्हटले, पण ते कारण सांगून बचाव करण्याचा मी कुठे प्रयत्न करते आहे? त्याने काहीसे गोंधळून आश्चर्याने विचारले, जर पाप नाही तर स्पर्श न करण्याचं दुसरं कारण काय? सध्याच्या परिस्थितीत आपण संयम पाळला पाहिजे हे माहीत आहे ना? पण त्याचप्रमाणे मी वागतो आहे की नाही? मी नाही कधी म्हटलं. परिस्थितीची पूर्ण जाणीव तुझ्या वागण्यात आहे. मग बिनसलं कुठं? त्याचा स्वर चिडका बनतोय हे तिला कळले. अशा वेळी वादविवाद करण्यात शहाणपण नाही हेही तिला माहीत होते. कारण वादविवादावरून तो वितंडवाद सुरू करतो आणि चिडतो हा तिचा नित्याचा अनुभव होता, म्हणून ती स्तब्ध राहिली. पण मनात म्हणाली, स्पर्श केल्याने काहीच बिनसत नाही. पण विशिष्ट प्रसंगी विशिष्ट भावनांनी प्रेरित होऊन केलेला स्पर्श संयमाला घातक ठरतो आणि मनुष्य घसरतो. स्पर्श ही त्या घसरगुंडीची पहिली पायरी आहे. आजचा हा भाग इथेच संपला. आज मी वाचलेला वृंदा या कादंबरीचा हा 12वा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून अवश्य सांगा आणि कमेंटमध्ये जाऊन हाईप करायला सुद्धा विसरू नका. आता आपण पुन्हा भेटू याच कादंबरीच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.